बुद्ध आणि त्यांचा धम्म. डॉक्टर B.R. आंबेडकर. छन्न परतला. एक आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला, यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. 2 त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटकासह तो एका रात्रीत कूच करीत असे, त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपविण्यात त्याला 8 दिवस लागले. 3 कंठक घोडा जरी मोठ्या शुराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गलितगात्र निस्तेज झाला होता. जरी तो अलंकारभूषणांनी सजविलेला होता तरी बरोबर आपला स्वामी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता. 4 आणि ज्या दिशेला त्याचा स्वामी गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात खिंकाळत होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी यांची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही लावले नाही. 5 हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोहोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोचले, मनाने नाही. 6 जरी कपिलवस्तू नगरी अधून मधून कमळांच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे उल्हासित व शोभायमान दिसणारी होती तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता. 7 निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. 8 जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंठक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलितगात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांनी ढळढळ अश्रू ढाळले. 9 कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीप असे म्हणून व अश्रू ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. 10 गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही. 11 तितक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगरयुवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. शोकाकुल कुटुंब. एक शुद्धोदनाची कुटुंबीय मंडळी छन्न परती येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परती येण्यास भाग पाडील. 2 राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला. 3 राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंठक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा.
4 आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या, परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच त्यांना दिसला. 5 गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली आणि रडत असतानाच ती ओरडली. 6 जो आजानुबाहू आहे, ज्याचा सिंहासारखा रुबाब आहे, बैलाच्या डोळ्यांसारखे ज्याचे डोळे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद व आवाज दुंदुभी किंवा मेघगर्जनेसारखा आहे, अशा वीरपुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? 7 असा सर्वगुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे. 8 ज्याच्या पायाच्या बोटांमध्ये कोळ्याच्या जाळ्यासारख्या नाजूक स्नायूची जोडणी आहे, ज्यांचे घोटे स्नायूखाली लपलेली नीलकमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल. 9 ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे, प्रावरणे, कोरफडीचे सत्व व चंदनाने सजविलेल्या प्रासादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय, तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी, वारा व ऊन, पावसाच्या मायाला झेलत अरण्यात कसा बरे राहू शकेल. 10 ज्याला आपल्या कुटुंबाचा चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल. 11 जो स्वच्छ सुवर्ण शयेवर झोपला असताना वाद्यवृंदाच्या नादमाधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते, तो माझा संन्याशी जमिनीवर एक वस्त्र अंथरून कसा काय झोपणार. हाय रे दैवा. 12 हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून थरथरणाच्या वेली जशा आपल्या फुलांतून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा गाळीत होत्या. 13 नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन मूढ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. 14 मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले. त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीण कराव्यास पाहिजे होते. 15 मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एक इच्छा की माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. 16 विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाया राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय. 17 हाय रे देवा. त्या सूत्र पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठुर आहे. त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी ते किती निर्दय व क्रूर आहेत. शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या ह्या बालकाला आप होऊन कोण बरे सोडून जाईल. 18 माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे, होय. अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे. कारण त्या हृदयाचा नाथ सुखोभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू. आता मला हे दुःख सहनच होत नाही. 19 अशा थेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावर जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःख स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता. 20 अशा प्रकारे दुःखाने दिडमूड होऊन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठाल्या कांबळांवर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालांवर वाहू लागल्या. 21 छन्न आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढनिश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोदन धरणीवर पडला. 22 दुःखविव्हळ झालेल्या शुद्धोदनाला सेवकांनी सावरून धरले.
तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विव्हळून तो रडू लागला. 23 त्यानंतर शुद्धोदन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजाअर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली. 24 अशा प्रकारे, देवा, कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोदन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली. भवतु सब्ब मंगलम्. साधु 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 साधु.